नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो प्रश्न होता सर आता क्लास टेस्ट सेकंड कधी होणार आहे, त्यानंतर आमचे प्रॅक्टिकल एग्जाम कधी होणार आहेत, त्यानंतर आमची थेरोटिकल एग्जाम कधी होणार आहे आणि हा जो सेमिस्टर आहे आता फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा सेकंड सेमिस्टर सुरू आहे आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा फोर्थ सेमिस्टर सुरू आहे आणि थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांचा सिक्स्थ सेमिस्टर सुरू आहे। तर या सेमिस्टरची फायनल एक्झाम कधी होणार आहे आणि त्याचा फायनल रिझल्ट जो आहे तो कधी लागणार आहे। MSBTचा अकॅडमिक कॅलेंडर असते, त्या कॅलेंडर नुसार पूर्ण तुमचा शेड्यूल असतो, त्यानुसार तुमचे थेअरीचे एक्झाम, क्लास टेस्ट, प्रॅक्टिकल एक्झाम आणि तुमचा रिझल्ट हा लागत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमची क्लास टेस्ट सेकंड कधी होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे, थेरोटिकल एक्झाम कधी होणार आहे, ह्या पूर्ण डेट्स आपण बघणार आहोत। तर अकॅडमिक कॅलेंडर 2025-26 हे MSBTच्या कॅलेंडर नुसार मी डेट घेतलेले आहेत आणि याच कॅलेंडर नुसार तुमचं पूर्ण एक्झाम जे आहे ते होतात। तर फर्स्ट आता सेकंड क्लास टेस्ट जे आहे तुमची, फर्स्ट क्लास टेस्ट तुमची ऑलरेडी झालेली आहे, राईट। सेकंड क्लास टेस्ट कधी होणार आहे, 30 मार्च ते 2 एप्रिल 2026 या डेट मध्ये तुमची क्लास टेस्ट सेकंड होणार आहे। तर आतापासूनच अभ्यासाला लागा, चांगली तयारी करा। क्लास टेस्ट मध्ये तुमचा कमी ॲव्हरेज आला असेल तर या सेकंड क्लास टेस्ट मध्ये मार्क वाढवायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा ॲव्हरेज चांगला येतो। ॲव्हरेज चांगला आलं म्हणजे तुमचे पर्सेंटेज चांगले येतात, ठीक आहे। तर त्यामुळं अभ्यासाला आतापासूनच लागा। त्यानंतर तुमची समर एक्झाम 2026 होणार आहे। एक्झाम फॉर्म तुम्ही भरलेलाच असेल, राईट। मग आणि बॅकलॉग जे एक्झाम आहेत तुमचे, बॅकलॉगचे एक्झाम पण ह्या रेग्युलर पेपर सोबतच होतात, अगोदर किंवा नंतर होत नाहीत, या पेपरच्या मागे पुढेच होतात, राईट। तर समर एक्झाम 2026, प्रॅक्टिकल एक्झाम जी आहे तुमची रेग्युलर सेमिस्टरची म्हणजे सेकंड सेमिस्टरची, त्यानंतर फोर्थ सेमिस्टरची, त्यानंतर सिक्स्थ सेमिस्टरची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे 8 ते 18 एप्रिल 2026 या डेट मध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम होणार आहे। तुम्हाला ज्या ज्या विषयाला प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहेत, आता मी पूर्ण ब्रँचेसचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितलेले नाही त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे थेरी सब्जेक्ट तुम्हाला किती आहेत आणि प्रॅक्टिकल सब्जेक्ट तुम्हाला किती आहेत। तर ज्या ज्या विषयाला प्रॅक्टिकल आहे त्या विषयाची प्रॅक्टिकल एक्झाम 8 ते 18 एप्रिल 2026 मध्ये होणार आहे, लक्षात ठेवा, राईट। जसं तुमच्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचं लग्न असेल तर त्याची डेट तुम्ही कसं लक्षात ठेवता, ठीक आहे, तसंच आपल्याला ह्या क्लास टेस्टची, त्यानंतर आपल्या ह्या प्रॅक्टिकल एक्झामची आणि आपल्या फायनल एक्झामची डेट लक्षात ठेवायची आहे आणि त्यानुसारच तयारी करायची आहे, राईट। थेरी एक्झाम होणार आहे तुमची 23 एप्रिल ते 16 मे 2026, म्हणजे जर आपण कन्सिडर केलं तर एप्रिलच्या लास्ट आठवड्यामध्ये तुमची फायनल एक्झाम सुरू होणार आहे आणि एक अप्रॉक्सिमेट 15 मे पर्यंत तुमची एक्झाम असणार आहे। त्यानंतर जून मध्ये तुम्हाला मेचे एक 15 दिवस आणि जूनचे 1 महिना, असा 1.5 महिना तुम्हाला सुट्ट्या असतात आणि 1 जुलै पासून तुमचं जे नेक्स्ट अकॅडमिक इयर आहे ते स्टार्ट होणार आहे। आता हे सर्व झालं क्लास टेस्टची डेट, प्रॅक्टिकल एक्झामची डेट आणि थेरी एक्झामची डेट। मग तुम्हाला काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर मग ह्या सेमिस्टरचा रिझल्ट कधी लागणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MSBTच्या अकॅडमिक कॅलेंडर नुसार जो रिझल्ट लागणार आहे, रिझल्ट तुमचा 3rd वीक ऑफ जून 2026 म्हणजे जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचा एक अंदाजे रिझल्ट लागणार आहे, त्यापेक्षा अगोदरच लागू शकतो। आता पेपर जे आहेत ते ऑनलाईन चेक होत आहेत, म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि MSBTनं पेपर चेकिंगची प्रोसेस जी आहे ते अगोदरच्या पेक्षा खूप फास्ट केलेली आहे। त्यामुळं रिझल्ट MSBT जे डेट तुम्हाला रिझल्टची देत आहे त्याच्या अगोदरच रिझल्ट लागत आहे, राईट। तर जेव्हा रिझल्ट लागेल, जेव्हा डेट त्याची काही ह्याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर आपल्या चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपले ग्रुप तुम्ही जॉईन केले नसेल, टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप, तर ते दोन्ही ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं हे पॉलिटेक्निकचे जे काही अपडेट्स आहेत त्याची पूर्ण माहिती त्या ग्रुप वरती मिळत जाईल किंवा आपल्या ह्या चॅनल वरती तुम्हाला मिळत जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा
आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जे काही पॉलिटेक्निकचे अपडेट्स आहेत आपल्या ह्या चॅनलवरती मिळत राहतील. आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जे ग्रुप्स आहेत ते जॉईन केलं नसेल तर तुम्ही लगेच ग्रुप जॉईन करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण लिंक्स, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. आणि काही याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील तर मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला नंबर दिलेला आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.